नमस्कार. आपण सध्या पाहत आहात न्यूज यात्रा. मी संजय वरकड. धीरेंद्र शास्त्री अर्थातच बागेश्वर बाबा याने एक गुन्हा केलेला आहे आणि या गुन्ह्यामुळे धीरेंद्र शास्त्री अडचणीत येऊ शकतात. तो गुन्हा काय आहे ते आपण आज समजून घेणार आहोत. यासोबतच आमदार संजय गायकवाड यांच्यावर आता जो अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे, त्याही पलीकडे जाऊन त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल होऊन त्यांनाही अटक होऊ शकते, अशी आत्ताची परिस्थिती आहे. अर्थातच यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने भूमिका घेतात हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. या व्हिडिओच्या शेवटी आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी रामदास स्वामी आणि छत्रपती शिवरायांच्या संबंधाच्या संदर्भामध्ये काही दिवसांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी केलेलं एक विधान पण आपण ऐकणार आहोत, पाहणार आहोत. त्यामुळं हा विषय आपण आज नीट समजून घेणार आहोत. धीरेंद्र शास्त्री याने गुन्हा केलेला आहे असं मी म्हटलेलं आहे. तो काय गुन्हा आहे ते लक्षात घ्या. आपण आत्ता सध्या स्क्रीनवर जी बातमी बघत आहे ती बातमी आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या एका निकालाची. न्यायालयाच्या निकालानुसार या बातमीमध्ये जे छायाचित्र आपण बघतो आहे, जो फोटो आपण बघतो आहे, तो फोटो आहे रामदास स्वामी आणि छत्रपती शिवरायांचा. छत्रपती शिवरायांचा अशा पद्धतीचा फोटो वापरणं हा न्यायालयानुसार गुन्हा आहे आणि अशा पद्धतीचं कृत्य जर कोणी केलं तर तो गुन्हा ठरतो असं न्यायालयाने बजावलेलं आहे. आणि या प्रकरणामध्ये या पुढच्या काळात जर कोणी अशा पद्धतीचं कृत्य केलं तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असं न्यायालयाने सरळ सरळ त्यांच्या आदेशात म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की धीरेंद्र शास्त्री याने परवा जी गोष्ट सांगितली होती छत्रपती शिवरायांच्या विषयीची, तिथं एक तर शिवरायांचा प्रचंड अपमान करणारी होती आणि त्या कथेला किंवा त्या गोष्टीला एका प्रकारे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबाच दिला होता की अशा प्रकारच्या दंतकथा सांगितल्या जातात, लोककथा सांगितल्या जातात. न्यूज यात्राचा सगळ्यांना प्रश्न हाच आहे की ज्यावेळी न्यायालय असा आदेश देतं की अशा पद्धतीचं जर छायाचित्र वापरलं तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, तर असं असतानासुद्धा धीरेंद्र शास्त्री किंवा बागेश्वर बाबा अशा पद्धतीचं कथन का करतो की जे या फोटोसारखंच जी गोष्ट आहे ती त्यांच्या समोर बसलेल्या जमावाला, मी धीरेंद्र शास्त्री समोर बसलेल्या लोकांना जमाव असंच म्हणणार आहे, तर या जमावासमोर ते असं कसं विधान करू शकतात, हे कायद्याच्या दृष्टीनं एक गुन्हा आहे आणि हा मोठा गुन्हा धीरेंद्र शास्त्रीने केलेला आहे. आपण दुसरा जो मुद्दा चर्चेला घेणार आहोत तो आहे आमदार संजय गायकवाड यांचा. धीरेंद्र शास्त्री यांनी हे का केलं याविषयी सुद्धा मी पुढच्या भागात बोलणार आहे. पण दोन विषय आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि या दोन्ही विषयामध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कशा पद्धतीनं कायदा सोयीच्या म्हणजे त्यांच्या दृष्टीने सोयीच्यानुसार कसा वापरतायत ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. आमदार संजय गायकवाड यांनी एका प्रकाशकाला, प्रशांत आंबी यांना फोनवरून धमकी दिली, शिवीगाळ केली, आई बहिणीवरून शिवीगाळ केली, महिलांना लज्जा वाटेल अशा पद्धतीचा गुन्हा केला आणि विशेषतः जीवे मारण्याची धमकी दिली. इतकंच नाही तर छत्रपती शिवरायांचा अपमान होईल असं विधान त्यांनी स्वतः केलेलं आहे आणि ते पुन्हा आता शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करत सुटलेले आहेत. एकूणच बेताल झालेले संजय गायकवाड आता कुठल्याही पद्धतीने म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेला जुमानायचं नाही असं ठरवून वर्तन करत आहे. बुलढाण्यामध्ये आज जे आंदोलन झालेलं आहे त्या आंदोलनासाठी जे काही मंडप लावलेले होते त्या मंडपाच्या मालकाला त्यांनी धमकावल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे आणि त्यामुळे अक्षरशः भर उन्हामध्ये या आंदोलनकर्त्यांना आपलं आंदोलन करावं लागलं. एका बाजूला ज्याने गुन्हा केला तो आमदार मोकाटपणे फिरतो आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना जे फिर्यादी आहेत त्यांनाच पुस्तक वाचण्यासाठी गेल्यामुळं पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. ही महाराष्ट्राच्या गृह खात्याची दशा आहे. त्यामुळं आपण हे दोन्ही पण विषय, जे धीरेंद्र शास्त्री असेल किंवा संजय गायकवाड असेल किंवा भारतीय जनता पक्षाने छत्रपती शिवरायांचा अपमान केलेले आणखीन भली मोठी यादी आहे. भगतसिंह कोश्यारी, राहुल सोलापूरकर आहेत, प्रसाद लाड आहेत आमदार, याशिवाय आणखी प्रशांत कोरटकर आहे, उत्तर भारतातले काही सुधांशू द्विवेदी आहेत, आणखीन भरपूर लोक आहेत. यांची यादी फार मोठी आहे. त्यामुळे या सगळ्यांची यादी करून या सर्वांवर एकदाच कारवाई करावी अशी मागणी करण्याची आता वेळ आलेली आहे. मूळ मुद्दा येतो तो धीरेंद्र शास्त्री आणि संजय गायकवाड यांचा, कारण हे प्रकरणं खूप ताजी आहेत आणि आत्ता घडलेली आहेत. आता पहिला जो विषय आहे धीरेंद्र शास्त्रीचा, तर धीरेंद्रसोबत देवेंद्र असल्यानंतर त्यांना काही फरक पडणार नाही अशी आत्ताची परिस्थिती आहे. कारण एवढं सगळं झाल्यानंतरसुद्धा धीरेंद्र शास्त्रीचा नागपुरामध्ये कार्यक्रम चालू आहे आणि भाजपचे लोक त्या कार्यक्रमाला जात आहे. ज्यांना छत्रपती शिवरायांच्याविषयी खरंच जर प्रेम असतं तर त्यांनी किमान हा कार्यक्रम तुर्तास तरी रद्द केला असता, पुढे ढकलला असता. पण यांना कुठल्याही गोष्टीचं सोयरसूतक शिवाजी महाराजांविषयी राहिलेलं नाही, हेच यातून सिद्ध होतं आहे. या पुढच्या काळामध्ये काही संघटना
मी आधी जो उल्लेख केलेला आहे त्या पद्धतीने धीरेंद्र शास्त्रीला या सगळ्या प्रकरणामध्ये कायदेशीररित्या कारवाईला सामोरं जावं लागेल अशा पद्धतीच्या पावलं उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तशी तयारीसुद्धा सुरू झालेली आहे. आम्ही जो आदेश दाखवला आहे तो आदेश आल्यानंतरही धीरेंद्र शास्त्री असं का करतो आहे, तर यामागे एक राजकारण असं आहे की मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मूळ मुद्दा आहे की ह्या सगळ्या राजकारणाला कलाटणी देताना छत्रपती शिवरायांची प्रतिमा पूर्णतः आपल्या पद्धतीने भाजपला सोयीची आणि मुस्लिम द्वेष्टे हिंदू राष्ट्राचे संस्थापकाचे पाया घातलेले राजे अशी करण्याची भाजपची जी चाल आहे त्यातला धीरेंद्र शास्त्री हा एक प्यादा आहे किंवा एक मोहरा आहे असं आपण म्हणूयात. पण या सगळ्या पलीकडे जाऊन धीरेंद्र शास्त्रीने जे दाखला दिला, जो उदाहरण दिलं, ते अत्यंत छत्रपती शिवरायांचा अपमान करणारं तर होतंच, पण त्यासोबत त्याच्याही पलीकडे जाऊन ते न्यायालयाचा सुद्धा अवमान करणारं होतं. न्यायालयाच्या आदेशाला थेट आव्हान देणारच होतं, कारण न्यायालयाने स्पष्ट बजावल्यानंतरसुद्धा अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे. संजय गायकवाड यांनी तर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला याची माहिती स्वतःच आज त्यांच्यासमोर त्यांच्या समर्थकांना किंवा त्यांनी त्यांच्याशी हितसंबंध ठेवलेल्या किंवा त्यांच्या पक्षाच्या समर्थकांच्या समोर दिलेली आहे. आणि मी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानंतर मी माफी मागितल्यानंतरही ते परत येऊन छत्रपती शिवराय मला वाचायला सांगतात वगैरे असं सांगताहेत. आणि बोलताना संजय गायकवाड यांनीच 1-2 वेळेस छत्रपती शिवरायांचा बोलण्याच्या ओघामध्ये जो उल्लेख केलेला आहे तो सुद्धा एकेरीच केलेला आहे. त्या राजाने कधी कोणाची जात पाहिली नाही, कोणाचा धर्म पाहिला नाही, कधी कोणत्या धर्माची मस्जिद पाळली नाही, कधी कोणा धर्माला डिस्टर्बला नाही. सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना घेऊन जाणार छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळं बोलताना असं प्रेमाने छत्रपती शिवरायांविषयी संजय गायकवाड बोलले असं ते स्वतः म्हणतात. आणि ज्यावेळेस एखाद्या पुस्तकाच्या टायटलचा विषय येतो त्यावेळेस मात्र ते आग्रही धरतात. त्यांनी पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली, पुस्तक रिराईट करण्याची मागणी केली, अमुक केलं तमुक केलं. मुद्दा असा आहे की अशी अनेक प्रकारच्या लेखकांची पुस्तकं आहेत, या सगळ्यांच्या बाबतीत संजय गायकवाड अशी मागणी करणार आहेत का? या सगळ्या प्रकरणामध्ये मी अनेक जणांशी चर्चा केली, त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं आहे आणि ते मला पटलंसुद्धा की संजय गायकवाड ही काही फार महत्त्वाची व्यक्ती नाही. एक तर ते बेताल झालेले आमदार आहेत, त्यांची मागची सगळी विधानं जर आपण काढली तर त्याच्यावर 2 व्हिडिओ होतील इतके त्यांची विधानं आहेत कॉन्ट्रोवर्सी, वादग्रस्त. पण या पुरतं छत्रपती शिवरायांच्या त्यांचं जे प्रेम उफाळून आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या बाबतीमध्ये मात्र ते पूर्णपणे अडचणीत आलेले आहेत. आणि या पुस्तकावरच्या बंदीची त्यांची मागणी ही तर त्याचं म्हणजे या सगळ्या सत्तेचा किती माज आलेला असतो या सगळ्यांना त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण झालेलं आहे. आणि हे सुद्धा सगळं ठरवून चाललेलं आहे का असा आता संशय यायला लागलेला आहे. संजय गायकवाडांवर जोपर्यंत दखलपात्र गुन्हा दाखल होत नाही, त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत काही संघटना त्यांची आंदोलनं मागे घेणार नाही. यामध्ये राजकारण शिरलं का तर नक्की शिरलेलं आहे. आता राजकारण दुसऱ्या विरोधी पक्षाचे लोक करतायत का तर 100% करतायत. पण याचं मूळ राजकारण जे सुरू केलेलं आहे ते भारतीय जनता पक्षाने सुरू केलेलं आहे आणि त्यामध्ये आता विरोधकसुद्धा उतरलेला आहे. हे याचं कटू सत्य आहे. आणि या कटू सत्याचा एक भाग असा आहे की यामध्ये छत्रपती शिवरायांची आणि त्यांच्यासोबतच अनेकांची नाहक अपमानकारक वक्तव्य करून त्यांचा आपण अवहेलना करतो आहोत का याचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. या सगळ्या वादाला खरं म्हणजे एंडलेस वाद आहे हा वर्षानुवर्षे चालू राहील. परंतु रामदास स्वामी हे छत्रपती शिवरायांचे गुरु नव्हते आणि विनाकारण त्यांना अट्टहास करून ते कसे गुरु आहेत हे सिद्ध करण्याचा अनेक वर्षांपासूनचा प्रयत्न आता फोल ठरलेला आहे. न्यायालयाने सुद्धा चपराक दिलेली आहे आणि न्यायालयाने सुद्धा अशा पद्धतीचा छायाचित्र वापरू नका याचाच अर्थ हे कुठं सिद्ध होत नाही हेच न्यायालयाचं म्हणणं आहे. तरीसुद्धा हे सगळे खटाटोप एका विशिष्ट विचारसरणीचं राजकारण पुढे नेण्यासाठी केलं जात आहे हे आता उघड झालेलं आहे. आपण आधी सांगितल्यानुसार राज ठाकरेंची याबाबतची भूमिका या काळामध्ये पुन्हा ऐकावी अशी आहे, म्हणून मी ती मुद्दाम काढलेली आहे. जाता जाता आपण ती प्रतिक्रिया ऐकून घ्या आणि पुढच्या काळामध्ये किमान छत्रपती शिवरायांचं श्रेष्ठत्व किंवा रामदास स्वामींचं जे महत्त्व आहे ते जर खरंच तुमचं रामदास स्वामींवर प्रेम असेल तर तुम्ही रामदास स्वामींनासुद्धा या सगळ्या वादातून बाहेर काढा आणि विनाकारण हा वाद वाढवू नका असं आपण म्हणतो आहोत. पण मी जो अजेंडा सांगितला आहे त्या अजेंड्याचा जर भाग असेल तर देवेंद्र फडणवीस हाच अजेंडा पुढे घेऊन जातील यातही तीळ मात्र शंका नाही. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांना आता हे ठरवण्याची वेळ आलेली आहे की हा अजेंडा जर पुढे घेऊन जायचंच असेल तर दुसऱ्या बाजूने त्याला प्रचंड विरोधही होत राहणार आणि खोट्याला खोटंच सिद्ध केल्याशिवाय छत्रपती शिवराय प्रेमी हे शांत बसणार नाहीत. त्यामुळं आपण जाता जाता फक्त आता राज ठाकरेंची प्रतिक्रिया ऐकूयात. आपण या चॅनलला खूप चांगला प्रतिसाद देत आहात, असंच प्रतिसाद पुढच्याही काळात द्या.
चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल. तुमचा काय संबंध आहे का? तुम्हाला काय कळतं का शिवाजी महाराज, रामदास स्वामी तुम्हाला काय माहिती आहे का? आपला काही संबंध नसताना, आपला काही त्याच्यावरती अभ्यास नसताना नुसतं बोलून जायचं ना. छत्रपतींनी आजपर्यंत कधी सांगितलं रामदास स्वामी माझे गुरु होते ना? रामदास स्वामींनी कधी सांगितलं कुठच्याही पत्रात नाही की छत्रपती शिवाजी महाराज माझे शिष्य होते? नुसती भांडणं लावायची, त्याच्यात एकाचं शौर्य कमी करायचं आणि एकाची विद्वत्ता कमी करायची. त्यातनं आम्ही बोध काय घेणार नाही की रामदास स्वामींनी काय लिहिलंय. रामदास स्वामींनी आमच्या शिवछत्रपतींबद्दल जे लिहिलंय ना, माझ्या घरात लावलंय मी. जे त्यांनी शिवछत्रपतींबद्दल जे लिहिलंय ना, आजपर्यंत या क्षणापर्यंत शिवछत्रपतींबद्दल इतकं चांगलं लिहिलेलं मी वाचलेलं नाही. आज आत्ता काढा, परत घरी जाल त्याला परत काढा, कॉम्प्युटरवरती काढा तुमच्या. वाचा ते निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू. कोण? श्रीमंत योगी. श्रीमंत योगी